नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात सरसकट सगळ्या इयत्तांच्या शाळा सुरू करण्याची घोषणा झालेली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतलाय आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा सुद्धा केलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर हा निर्णय लागू होतोय हे सांगायला सुद्धा त्या विसरलेल्या नाहीत. मात्र इतकं सगळं होत असताना शाळा सुरू करण्याची ही नक्की घाई आहे की योग्य वेळ, याबाबत महाराष्ट्रात मतमतांतर सुरू झाली आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना लसीकरण न झालेल्या अवस्थेत शाळेत पाठवायची परवानगी दिली आहे असा प्रश्न आता अनेक जण उपस्थित करतायत. दुसऱ्या बाजूला शाळांच्या नियमावलीचं काय, हाही प्रश्न अनुत्तरित आहे. शाळा 1 डिसेंबरला सुरू होतील, त्यानंतर नियमावली लवकरच घोषित होईल असं म्हटलं जात असेल तर शाळांनी कोणत्या नियमांच्या आधारे शाळा चालवायच्या? कोरोनाच्या संदर्भातले नियम हे जसे लहानांना आहेत, मोठ्यांना आहेत, तसेच ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा आहेत. या सगळ्यांच्याकडून मोठ्या वर्गाच्यासाठी नियमाची अंमलबजावणी सोपी आहे. लहान मुलांच्या बाबतीत ती तुलनेने अवघड आहे आणि म्हणून लहान मुलांच्या बाबतीतल्या शाळा ज्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक आहेत त्या शाळांच्या सुरू करण्याच्या बाबत काय म्हणून नियोजन असायला हवं, त्याचं मार्गदर्शन कधी होणार, हे सगळं चर्चेला आणलं जात असतानाच या बाबतीतही आपल्याला विसरता येणार नाही की जी कोविड टास्क फोर्स महाराष्ट्रात स्थापित आहे त्या कोरोना प्रतिबंधात्मक कृती दलाचं म्हणणं सुद्धा हे होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून आलेली वक्तव्य सुद्धा चर्चेत होती की लहान मुलांचं लसीकरण जर झालेलं नसेल तर शाळा सुरू करण्याची इतक्यात घाई करू नका. असं असताना सुद्धा जर शाळा सुरू होत असतील तर या शाळा फी वसुलीसाठी सुरू होत आहेत का, हा प्रश्नही उपस्थित राहीलच. लक्षवेधीत आज त्याच निमित्तानं चर्चा, शाळांची नियमावली कधी बनवणार? चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत मवियाचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे. भारतीय जनता पार्टीकडून आपल्यासोबत प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं प्रेरणा होनराव आहेत, पालक प्रतिनिधी या नात्यानं अमित होशिंग आहेत आणि गजाननराव एकबोटे आहेत, पुण्याच्या पीई सोसायटीचे संचालक. पुण्याहून आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचे आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला डॉक्टर राजू वाघमारे यांना आहे. राजू वाघमारे, आपल्याला स्वतःला मनापासून हे पटतंय का की मुलांचं लसीकरण झालेलं नसताना 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करायच्या, शाळा सुरू करायची नियमावली तयार नसताना 1 डिसेंबर पासून शाळा सुरू कशा करायच्या? सगळ्यात पहिला प्रश्न तसा की असा आहे की शाळा सुरू करण्याच्या बाबतीतली नियमावली जो आहे तो पूर्णपणे सुरू आहे. त्या प्रोसेसचे संपूर्णपणे तयारी शिक्षण खातं करतंय. त्याच्यामुळे ती नियमावली जी आहे ती लवकरच शाळांना मिळेल याच्यात वाद नाही. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळी करोनाचे निर्बंध आहेत आणि करोनाच्या निर्बंधातून आपण जरी मुक्त झालो तरी काही गोष्टींचं पालन आपल्याला करणं भाग आहे. त्याच्यामध्ये मास्क आला, त्याच्यामध्ये हात धुणं आलं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने शाळा सुरू कराव्यात. आता शाळा सुरू करण्यासाठी पालकांचं मत विचारात घेतलं का, तर संपूर्ण महाराष्ट्रातला जो सर्वे करण्यात आला त्या सर्वेमध्ये पालकांचं मतही लक्षात घेण्यात आलं की कोणत्या आपण शाळा सुरू करायच्या की नाही. मेजॉरिटी पालकांनी त्याबाबत सहमती दाखवली, इतर संस्थांनी सहमती दाखवली. म्हणून याच्या अगोदर घेतलेले निर्णय होते ते पण कॅन्सल करण्यात आले. इतर राज्यांमध्ये जे करोना बाधित आपल्यासारखे होते इतर राज्यातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्यांचं सर्वसाधारण मत मेजॉरिटीचं आहे की शाळा सुरू होणं आवश्यक आहे. आपण सांगताय बहुमताचं मत हे सध्या शाळा सुरू करण्याचं आहे. संस्था चालकांचं असेल, पालकांचं असेल किंवा सरकारनं ज्यांच्याशी चर्चा केली त्यापैकी त्या बहुमताचं ते मत असू शकतं.
आपण त्या मताचा आदर केलात आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलात असं सांगता आहात. पटकन पुढचा प्रश्न या निमित्तानं मग संस्थाचालक आणि पालक यांना आधी विचारू, त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीची या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया घेऊ. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी सुद्धा संस्थाचालक आहेत हे या निमित्तानं मी नमूद करतो. पटकन पुढचा प्रश्न गजाननराव एकबोटे यांच्यासाठी आहे. गजाननराव, आधी आपण आपला माईक सुरू करा, त्यानंतर आपलं म्हणणं मांडणार आहात. माझा प्रश्न असा आहे, सरकार जर सांगत असेल की बहुमताचं म्हणणं असं आहे की आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत, तर हे बहुमत कुठलं आहे? तुमच्याशी सरकारनं चर्चा केली आहे का? आणि तुम्ही जर चर्चा तुमच्याशी झाली असेल तर तुम्ही सरकारला काय सूचना दिल्या होत्या? नाही, ह्याच्या बाबतीत सरकारने आमच्याशी काही चर्चा केलेली नाही. परंतु ह्या निर्णय हा इतका अचानकपणे शासनाने जाहीर केला की शाळांना तयारी करायला सुद्धा वेळ मिळालेला नाही किंवा त्यांचं ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये करोना अप्रोप्रिएट बिहेवियर साठी काय काय इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल करावे लागतील, याला आम्हाला 4-5 दिवसच वेळ मिळालेला. एकदम काल आपलं कॅबिनेटचा डिसिजन झाला परवा आणि तो निर्णय मिळाला आणि 1 तारखेपासून सुरू करा. थोडा वेळ द्यायला पाहिजे होता आणि गव्हर्नमेंटने एसओपीच याच निर्गमित केल्या असत्या, त्यानंतर 7 दिवस आम्हाला दिले असते तर मग त्याच्याप्रमाणे पालकांना निरोप देणं, पालकांच्या सभा घेणं, विद्यार्थ्यांना तसं कळवणं, कारण शाळा या सुरू व्हायला पाहिजेच. विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान त्या करोनाच्या काळात झालेलं आहे त्याचाही सर्वे आम्ही केलेला आहे की जसं वाघमारे साहेब म्हणाले की पालकांचं सर्वेक्षण करण्यात आलं, त्यांनी शाळा सुरू करण्याकडे कल दिलाय. परंतु या करोनाच्या काळामध्ये इतकं अपरिमित नुकसान झाले त्याच्याबद्दल आहे. ऑनलाईन शिक्षण काही एवढं इफेक्टिव्ह झालेलं नाही त्याचंही कळलेलं आहे. कालच आमच्या स्वतःच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये आम्ही 10वीच्या मुलांची परीक्षा घेतली. तो शोकांतिका असे की जे पूर्वी अर्धा-1 तास लागायचा लिहायला पेपर, तो 2 तासात सुद्धा पुरत नाही. मुलांची लिहिण्याची सवय पूर्णपणे तुटलेली आहे. मुलांना काही आठवत नाही, ते पेपरमध्ये व्यवस्थितपणे लिहिता येत नाही, अशी परिस्थिती 10वी 9वीच्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. आता प्राथमिक शाळांचं तर काय अवस्था असेल आपल्याला कल्पनाच करवत नाही. अगदी अगदी गजाननराव, आपण अत्यंत महत्वाचं निरीक्षण मांडलं आणि हे विद्यार्थ्यांच्या नजरेतून होतं, पालकांच्याही नजरेतलं आहे. गजाननराव, या निमित्तानं आणखीन एक मुद्दा आपल्यापर्यंत आणतो, तो असा आहे की अपुरा वेळ तुम्हाला दिला गेलेला आहे शाळा सुरू करण्याच्यासाठी. याआधी आतापर्यंत 4 वेळा शाळा सुरू करण्याची तारीख घोषित झाली, ती प्रत्येक वेळेला पुढे गेली. पर्यायानं शाळा सुरू करण्याच्यासाठी जो काही खर्च होता तो तुमच्याच खांद्यावर येऊन पडला. आत्ताच्या घडीला जेव्हा असं म्हटलं जात आहे की शाळा 1 तारखेपासून काहीही करून सुरू करायच्या आहेत, शिक्षकांची तयारी झाली आहे का? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तयारी झाली आहे का? लहान मुलांना 2 वेगळ्या वेगळ्या वेळांना बोलवण्याच्या संदर्भातल्या वेळापत्रकाची तयारी झाली आहे का? आणि अतिशय थेट आणि स्पष्ट प्रश्न असा आहे, प्रॅक्टिकली व्यवहार्य दृष्ट्या 1 तारखेपासून शाळा सुरू करणं शक्य आहे का? शेवटच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो की 1 तारखेपासून शाळा सुरू होणं शक्य होणार नाही, हे पहिलंच उत्तर माझं लक्षात ठेवा जी, कारण 4-5 दिवसच मिळालेले आहेत. आता दुसरा प्रश्न असा आहे की शासनाने हे विचारात घेतलं पाहिजे की विद्यार्थ्यांना जी जाण्या-येण्याची व्यवस्था असते ती वाहनं असतात. हे पुण्यामध्ये रिक्षा आहेत, काही बसेस आहेत. आता त्या रिक्षावाल्यांना तरी कळवायला तरी आम्हाला वेळ पाहिजे. आणि पूर्वी एकेका रिक्षामध्ये 7-7, 8-8 विद्यार्थी बसायचे. आता करोनाच्या काळात एवढे विद्यार्थी कुठून बसवणार? बसमध्ये कसं बसणार? करोनाचं अप्रोप्रिएट बिहेवियर कसं करणार? ती सुद्धा आम्हाला प्लॅनिंग पालकांशी चर्चा करून करावं लागणार आहे. आणि म्हणून शासनाने थोडं एसओपीज जेव्हा देणार आहेत मधल्या काळामध्ये एसओपी जाहीर करून हे सगळं आम्हाला निश्चित करण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे होता. एक 7 ते 15 दिवस म्हणजे मग. आणि हळूहळू ह्याच्यामध्ये कसं आहे, एक पटकन मग या निमित्तानं प्रश्न उपस्थित करतो, कारण चर्चेत ही बाब वारंवार समोर आणली जाते की पुरेसा वेळ नाहीये संस्था चालकांकडे. राजू वाघमारे, याचंही उत्तर आपल्याकडून लागेल. संस्था चालक स्वतः सांगतायत की अत्यंत अपुरा वेळ तयारीसाठी हातात दिलेला आहे. शाळा सुरू होते म्हणजे अनुषंगिक अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुरू होतात. रिक्षा सुरू होतात, स्कूल बस सुरू होतात, महानगरपालिकांच्या क्षेत्रातल्या मोठ्या महानगरपालिकेच्या बससेवांमधल्या प्रवासाची चिंता करायची असते. हे सगळं चिंता न करताच निर्णय घेतला गेलाय असं दिसतंय. राजू वाघमारे, नाही, पहिली गोष्ट असं काहीच नाही आहे. याच्यापूर्वी पण 2दा शाळा सुरू करण्यावरून शाळा सुरू होईपर्यंत आलेलं, मग परत लाट चालू झाल्या,
त्याच्याप्रमाणे आपण थांबलो. ICMR सांगितलेल्या गाईडलाईन आहेत, इतर राज्यांच्या गाईडलाईन आहेत, त्याच्याप्रमाणे आपण करतोय. आता 1 तारखेला आपण सांगितलं आणि 1 तारखेला जर आपल्याकडे काही सोयी नसतील आणि त्याच्यामुळे 2-4 दिवस लेट होणार असेल, 1 आठवडा लेट होणार असेल, तर त्याचं सरकार त्याबाबत नक्कीच काळजी घेईल आणि सामोपचाराची भूमिका घेऊन लवकरात लवकर म्हणजेच कसं करता राजू येईल हे वाघमारे, आपण करावं. प्रसंगी ही तारीख सुद्धा बदलायला तयार आहात? नाही, तुम्ही शब्दांचा वेगळा अर्थ काते साहेब करू नका, जी. कारण आपल्याला ती सवय आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, परत मराठीत एकदा सांगतो की 1 तारखेला आम्ही वेळ दिलेला आहे. उद्या आता आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे काही संस्था चालकांना त्या सोयी करता आल्या नाही किंवा काही जणांचं ते काम झालं नाही, तर ते जर झालं नाही तर 1च्या तारखेच्या ऐवजी उद्या 3-4 दिवस वाढले, 5 दिवस तयारीला लागले, तर सरकार त्याबाबत नक्कीच सकारात्मक भूमिका घेणार आहे. कारण ही वेळ जी आहे ही शाळांवर पण पहिल्यांदा ही वेळ आली. अच्छा, थोडक्यात आपल्याला असं सुचवायचं आहे की 1 तारखेला एखादी शाळा सुरू झाली नाही तर सरकार सहृदयतेनं त्या शाळेच्या संस्थाचालकांशी वागेल. आपल्या सोबत अमित होशिंग आहेत, त्यांना या निमित्तानं काही मतं मांडायची आहेत, पालकांचे प्रतिनिधी म्हणून ते चर्चेत आहेत. प्रेरणाताई होनराव, मी आपल्यापर्यंत पोहोचतोच, एकदा पटकन पालकांची भूमिका ऐकणार आहोत. अमित होशिंग, आपण आपल्या पाल्याला सहजगत्या शाळेत पाठवणार आहात? सर नाही, एवढ्या सहजरित्या तर पाठवणार नाही. आणि आता जसं वाघमारे साहेबांनी म्हटलं, अरे जर सरकारला माहिती आहे की शाळा सुरू होऊ शकणार नाहीये तर मग 1 तारीख डिक्लेअर करा, जो तुम्ही डिसेंबरची 10 किंवा 15 तारीख डिक्लेअर करा. शाळांना स्टँडर्ड, जसं आता एकबुटे सरांनी म्हटलं, शाळांना स्टँडर्ड SOPs द्या. त्याच्या मागचं म्हणजे काय, रिव्हर्स इंटिग्रेशन ज्याला आपण म्हणतो ते करा. त्याचा विचार करा की त्याच्याकरता काय काय सुविधा किंवा शाळांना काय काय करावं लागेल. तर मग 1 तारखेला जसं आता सरांनी म्हटलं, म्हणजे परत मागचीच वेळ होती, आपण महिना 1.5 महिन्यापूर्वी पण या विषयावर बोललो होतो, तेव्हा पण हीच परिस्थिती होती की 1 तारीख डिक्लेअर करायची, या तारखेला शाळा सुरू होईल. अरे पण त्या शाळांची, संस्थाचालकांची तयारी आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सर्वे बद्दल जे बोलले वाघमारे सर, तर सरकारने कोणासोबत केव्हा कुठे आणि कशा पद्धतीचा सर्वे घेतला हे आजपर्यंत, म्हणजे आमच्या नागपुरातल्या जवळजवळ 450-500 पालक माझ्या ओळखीचे आहेत, संपर्कात आहेत, त्यांच्यापैकी तर कोणाला माहित नाही हे गॅरंटेड. कारण असते तर मला इमिडिएटली फोन मेसेज आले असते. अमित होशिंग, कदाचित असं असू शकतं की सरकारनं त्यांच्याच पालकांशी, त्यांच्याच संस्थाचालकांशी संवाद संपर्क केला असेल. पटकन एक प्रश्न या निमित्तानं प्रेरणा होनराव यांच्यासाठी आहे. प्रेरणाताई, आपण परिस्थिती पाहतोय, शिक्षण आणि शिक्षणाच्या विषयक विविध धोरणांच्या निमित्तानं गेले 2 वर्ष उडालेला बोजवारा पाहतोय. आता सुद्धा शाळा सुरू करण्याच्या बाबत काय परिस्थिती आहे ती संस्थाचालक आणि पालकांनी थेट मांडली. सरकार अजूनही त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही ठाम नाही. प्रसादजी, दुर्दैवाने या डिबेटमध्ये सुद्धा हे सिद्ध होतंय की सरकार किती कार्यक्षम आहे आणि किती अकार्यक्षम आहे. आपल्याला आता सांगायची, मला तर बोलण्याची आवश्यकताच नाहीये. प्रत्येक जण आपली बाजू मांडत असताना हे किती एकतर्फी झालंय आपल्याला दिसतंय. जर का सरकारला इतकाच पूर्ण विषयाचा अभ्यास होता तर संस्था चालकांना तयारी करण्यासाठी किती वेळ लागणार आहे याचं कसा काय अंदाज सरकारकडे नाहीये. विद्यार्थ्यांना तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राजू वाघमारेजींनी सांगितलं की इतर राज्यांच्या SOPs, इतर राज्यांमध्ये काय चाललंय, आपल्याकडे काय चाललंय, याचं सगळं गणित घालता घालता 4 वेळेस डिक्लेरेशन करून 4 वेळेस त्यांनी रद्दचे निर्णय घेतले. त्याचा आउटकम हे इतरांकडे बघून त्यांनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्राचा अनालिसिस हे पूर्णपणे शैक्षणिक पातळीवरती फेल आहे हे तर सिद्ध होतंयच. सोबतच जरा आजूबाजूच्या राज्यांचा जर आपण अभ्यास केला, कर्नाटकाचं उदाहरण घेऊ आपण. कर्नाटकाने ज्या वेळी शक्य आहे त्यावेळी आपली प्रोसेस अतिशय व्यवस्थितरित्या शैक्षणिक प्रोसेस कर्नाटकामध्ये राबवली. गुजरातचं उदाहरण आपण बघतो, तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळ्यांकडे त्यांनी बघावं. आणि आज महाराष्ट्राची झालेली दुर्दशा पालकांची आणि विशेषत्वाने मला खंत करावीशी वाटते विद्यार्थ्यांचं अतोनात झालेलं नुकसान, याच्यासाठी वारंवार अभ्यास शून्य असलेला महाराष्ट्र सरकार आणि त्या अनुषंगाने त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पुढे आल्यात न ते KG पासून ते आपण PG करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊ शकतो. MPSC मध्ये झालेले गोंधळ, वारंवार पुढे ढकलल्या गेलेल्या तारखा. प्रेरणा होनराव, आपल्या मुद्द्यांवर डॉक्टर वाघमारेंनाही आक्षेप आहेत आणि त्यांना त्याचं उत्तर आपण मागूच. तत्पूर्वी एक आणखीन प्रश्न, तुम्ही स्वतः मराठवाड्यातल्या संस्थाचालक आहात,
तुमच्यापर्यंत तरी सरकार पोहोचलं का? तुम्हाला विचारलं का की काय प्रकारची वेळ लागू शकते, किती वेळ तुम्हाला हवाय, कशा प्रकारची तयारी आपल्याला करायला हवी? आणि याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे, जो संस्थाचालक या नात्यानं संवेदनशील आहे, तो म्हणजे असा की मोठ्या प्रमाणात संस्थाचालकांनी सरकारवर दबाव आणलाय की फी मिळत नसेल तर सरकारनं ती फी त्यांना मिळवून द्यावी, याच्यासाठी काही करा, आम्हाला फी देता येत नाही तर तुम्ही शाळा सुरू करा, असं उत्तर कुठेतरी शोधलं जातंय. एकंदर शिक्षण व्यवस्थेमधले महत्वाची शिक्षण प्रणाली पुरवणारे संस्थाचालक यांचा विचार या सरकारमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शून्यपणाने केलेला आहे. वारंवार 4 ते 5 वेळेस संस्थाचालकांना सांगण्यात आलं की आपण शाळा महाविद्यालय सुरू करणार आहोत. त्यांना त्यांची तयारी करायला लावली. आर्थिक नियोजनाच्या बाबतीमध्ये संस्थाचालकांनी ज्यावेळी प्रश्न उपस्थित केले त्यावेळी सरकारकडनं शून्य प्रतिक्रिया संस्थाचालकांना मिळाली. आणि दुर्दैवाने यांनी कुठल्याच प्रणालीचा अभ्यास न केल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या बरोबरीने संस्थाचालकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. आता काहीही तोडगा काढता येत नाही, म्हणून केविलवाण्या परिस्थितीमध्ये काहीतरी घेतलेला अभ्यास, शून्य डिसिजन हा आता महाराष्ट्राला. डॉक्टर वाघमारे, आपलं उत्तर यावर अपेक्षित करतोच, पण एकदा पटकन अमित होशिंग यांनाही संधी देतो. अमित होशिंग, आपला माईक सुरू करा आणि तुम्हाला आता नक्की या चर्चेतल्या वळणावर काय मत मांडायचंय तेही सांगा. 30 सेकंद देतो आपल्याला. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनेशन बद्दल आम्ही माननीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही एक प्रपोजल दिलं होतं की जे शाळा आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहेत त्यांनाच व्हॅक्सिनेशन सेंटर का नाही बनवत, त्यांच्याकडनं प्रॉपर त्यांच्या जितके रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची लिस्ट घ्या, तेवढे व्हॅक्सिनेशन घ्या, दिवस ठरवून क्लास वाईज त्यांच्याकरता व्हॅक्सिनेशन मागवा आणि त्या दिवसाला पेरेंट लोकांना बोलून त्यांचे व्हॅक्सिनेशन करवा. आज याला 6.5 महिने झाले आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटकडनं काहीही उत्तर आलेलं नाही आहे. म्हणजे आता व्हॅक्सिनेशन उपलब्ध आहेत पण लोक घ्यायला तयार नाही किंवा लोक घ्यायला जात नाही. मग असं असताना समजा तुम्हाला मुलांना शाळेत पाठवायचं आहे तर मग तुम्ही शाळा कॉलेजेसलाच व्हॅक्सिनेशन सेंटर बनवून तुम्ही त्याच्यात पोरांना व्हॅक्सिनेशन का नाही देत? मग अमित होशिंग, आपल्याकडे ज्या ज्या मुलांचं म्हणण्यापेक्षा खरं तर कोणाच 18 वर्षाखालच्या मुलाचं लसीकरण झालेलं नाहीये, मग त्या मुलांना शाळेत पाठवलं जाणार आहे का? तुम्हाला वाटतं मुलं येतील शाळेत, पालक त्यांना धाडसानं शाळेत पाठवतील? सर, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता नागपुरातल्या काही स्कूल्सनी शाळा सुरू केलेल्या आहेत अल्टरनेट डे, म्हणजे एक सेक्शन मधले 10 लोक 20 लोक असे सकाळी दुपारी संध्याकाळी असे आलटून पालटून त्यांनी आता सुरू केलेले आहेत. म्हणजे 9वी 10वीचे बेसिकली क्लासेस. तर 40 लोकांच्या क्लास मधला फक्त 3 किंवा 4 जण शाळेत येतात, बाकी सगळे जण घरी आहेत. का? तर मुलांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नाहीये म्हणून. आता शाळेत येणारे शिक्षक लोक व्हॅक्सिनेटेड आहेत की नाही, त्यांचे 2 डोसेस झाले आहेत की नाही, किंवा ते कुठे येतात या भीतीने पालक तिथे पाठवायला तयार नाही. ठीक आहे, डॉक्टर वाघमारेंसाठीचे या निमित्तानं उपस्थित झालेले विविध प्रश्न आहेत. डॉक्टर वाघमारे, फी वसुलीसाठी शाळा सुरू करण्याचं धोरण राबवलं जातंय का? तुमची शाळा तुमची जबाबदारी, आता ही अशी नवी घोषणा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किती पोरकटपणाने आणि केविलवाणेप्रमाणे असे आरोप केले जातात हे बघून अक्षरशः शिक्षण खात्याच्या चर्चेला आपण बसलोय आणि आपलं ज्ञान कितपत आहे हे कळतंय. कसं आहे खातेजी, वेडा माणूस असेल ना, वेडा मनोविकाराने त्रस्त, तर त्याला तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट देऊन दुरुस्त करू शकता. पण जर वेडेपणाचं ढोंग घेतलेला भाजप सारखा पक्ष असेल आणि त्याचे नेते आणि तिने बोलूच शकत नाही, कारण वेडेपणाचं ढोंग घेतलेलं आहे. आता कसं आहे की भाजपच्या काळात देश स्वतंत्र झाला, गेल्या 2 वर्षामध्ये संपूर्ण शिक्षण पातळी घसरली. याच्या 5 वर्ष आधी सगळी बरोबर होती, संस्थाचालक पण बरोबर होते. करोनाचं वाटोळं ज्या देशाचं या भाजपच्या सरकारने केलं त्या काळामध्ये काय देशाचं वाटोळं झालंय त्याच्यामुळे विषयांतर होत आहे. विषय काय आहे? ही भाजप आणि काँग्रेस चालू नाहीये, ही भाजप आणि काँग्रेसची लढाई नाहीये. विषयावरती चर्चा करा सर. वाघमारे साहेब, हे भाजप काँग्रेसची लढाई नाही. मुलांचं शिक्षण आणि मुलांचं व्हॅक्सिनेशन याच्याबद्दल उत्तर द्या. सरकारला प्रपोजल देऊनही सरकारने महाराष्ट्रातले पालक नाही आहात, दिस इज नॉट गोष्ट लक्षात घ्या. त्या तुम्हाला विचारल्यावर प्रत्येक पालकाला विचारलं असं डॉक्टर व्हॅक्सिनेशन बद्दल डॉक्टर आपण मुद्द्याला राहून बोलूयात का? डॉक्टर, आपल्याला असं वाटतं ना की पोरकट चर्चा होऊ नये, आपण मुद्द्याला राहून बोलूया. मूर्खासारखं आपण बोलतोय आणि कशासाठी बोलतोय हे सगळं? या देशातील, या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. जो शिक्षण प्रणालीच्या बाहेर पडलेला आहे त्याला आतमध्ये आणलं पाहिजे.
आदरणीय सर काय म्हणाले की मुलांची परिस्थिती काय आहे, का तर ऑनलाईन वर ज्या परिस्थितीमुळे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना प्रणालीमध्ये आणणं गरजेचं आहे. ते आणण्यासाठी सगळे प्रयत्न मिळून करायला पाहिजे. मुलांचं वॅक्सिनेशन हे सगळे वॅक्सिनेशन आजच्या देशामध्ये 18 वर्षाखालील मुलांचं झालेलं नाही. इतर राज्यांमध्ये शाळा चालू झाल्या की नाही? अरे सर डॉक्टर एक मिनिट, अमित होशिंग थांबा. मला एक डॉक्टरांना थेट प्रश्न विचारायचा आहे, तो कोविड टास्क फोर्सच्या निमित्तानं आहे. अमित होशिंग, आपण माझ्या प्रश्नाला पूर्ण होऊ द्या. त्या निमित्तानं डॉक्टर वाघमारे यांना बोलण्यासाठी नवा मुद्दाही मिळू शकतो. डॉक्टर, पण विरोधाला विरोध नाही करायचा या हिशोबाने बोलू नका, कारण भाजपचं म्हणणं वेगळं आहे. त्यांना तुम्ही चांगलं केलं तरी वाईट आणि आम्ही वाईट केलं तर वाईट. त्याच्यामुळे भाजपला उत्तर द्यायला किंवा ऐकून घ्या, भाजपला उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ पण नाही आणि आम्ही त्यांना तेवढी किंमतही देत नाही. डॉक्टर वाघमारे, त्यांचं वागणं डॉक्टर वाघमारे आपण मुद्द्यावर येणार आहात. डॉक्टर वाघमारे आपण मुद्द्यावर येणार आहात, तर मला आपल्याला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. आपण आता 1 तारखेला शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आजची तारीख आहे 26. 25 तारखेला हा निर्णय घोषित झाला. 25 तारखेला तुम्ही निर्णय घोषित करण्याच्या 4 दिवस आधी काय घडलं हे आपल्याला डॉक्टर वाघमारे लक्षात असेल. या 4 दिवसाच्या आधी तुमच्याच राज्याची स्थापन झालेली कोविड टास्क फोर्स अर्थात कोविड कृती दल यांनी सांगितलं की शाळा इतक्या घिसडकाने इतक्या तातडीनं निर्णय घेऊ नयेत, इतक्या घाई गर्दीनं त्या शाळा सुरू करू नयेत, कारण लसीकरण झालेलं नाही. डॉक्टर, आपली स्वतःची टास्क फोर्सच हे सांगतेय. बरं, दुसरा मुद्दा, आरोग्यमंत्र्यांना भीती आहे की डिसेंबरमध्ये 3री लाट येणार. आरोग्यमंत्री सांगतात डिसेंबरमध्ये 3री लाट येणार. शिक्षण मंत्री सांगतात शाळा सुरू करा. यातला ताळमेळ हा कोणी बघायचा? डॉक्टर वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट प्रसादजी, ICMR सांगितलंय की 3ऱ्या लाटेचं अजून काही ठरलेलं नाही. पूर्ण देशामध्ये ICMRच्या घोषणेवर संपूर्णपणे देश चालतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या टास्क फोर्सनी हे पण सांगितलं की जर शाळा सुरू केली तर त्याच्यातही हरकत नाही, एकदम नाही म्हणून टास्क फोर्सनी पण सांगितलेलं नाही आणि ICMRनी पण सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे एका बाजूला घोषणा पण करायच्या की शाळा सुरू होत नाही, शाळा सुरू होण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूनी बोलायचं की यांना काळजी नाही. कसं आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने वागायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे, आम्ही पालकांचं सहमती घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वागताना संस्था चालक आणि पालकांचं मत विचारात घेणार आहात का? खात्याला विचारले आणि या सगळ्यांचा विचार करून महाविकास आघाडीने हा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ. ज्यांना शाळेत पाठवायचं आहे त्यांनी पाठवा. शाळेत पाठवल्यानंतर करोना जरा ज्ञान वापरा. ICMRच्या घोषणेवर संपूर्ण देश चालतो. एक लक्षात घ्या, कोरोना नंतर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा लागू झाल्यानंतर ICMRच्या गाईडलाईनवर देश आणि राज्य चालवायची असतात आणि ICMRच्या गाईडलाईनवर आम्ही चालतोय. सगळ्याच ICMRच्या गाईडलाईन अर्थात मार्गदर्शक तत्वांना महाराष्ट्रात पालन केलं जात आहे असं नाहीये. डॉक्टर, आपण केवळ आणि केवळ ICMRच्याच तत्वांचं पालन करत प्रत्येक निर्णय घेता असं घडतही नाहीये. अमित होशिंग, थोडंसं थांबा. आपल्या सोबत असलेले गजाननराव एकबोटे हे प्रख्यात सर्जन आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, त्याचबरोबर ते शिक्षक म्हणून सुद्धा परिचित आहेत. त्यांच्या इकडे आपण या निमित्तानं चर्चेला नेऊ. डॉक्टर, एकच मिनिट, मला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे, तो पटकन प्रेरणाताई होनराव यांच्याकडून घ्यायचा आहे. प्रेरणाताई, निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी आहे ते समोर आलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही आमच्या पद्धतीनं निर्णय घेणार आहोत. वॅक्सिनेशन सेंटर बनवा, तेव्हा काय केलं? तेव्हा तर काही करायला पाहिजे. तुमचं प्रपोजल ते व्हॅलिड पाहिजे, त्या प्रपोजल प्रमाणे व्हॅक्सिन मिळायला पाहिजे. ICMR घेऊ शकत नाही. एक मिनिट. अमित होशिंग आणि डॉक्टर वाघमारे, आपण दोघांनी थांबावं. मला पुढचा चर्चेत मुद्दा आणण्याच्या साठी प्रेरणा होनराव यांच्याकडे न्यायचा आहे. त्यांना प्रश्न विचारलाय, ते उत्तर देत आहेत. आपल्या दोघांचाही आवाज नाही तर मला थांबवावे लागतील. माझी विनंती आहे, कृपया थांबा. प्रेरणा होनराव, पटकन बोला. प्रसादजी, आपले ज्या विषयावरती चर्चा व्हायची आहे त्याऐवजी फक्त स्वतःचं म्हणणं आता सांगता येत नाही आणि बोलण्यासाठी मुद्दे नाहीत म्हणून मनोरुग्ण
भाजपचे प्रवक्ते हे पूर्णपणे या तरुणामध्ये मनोरुग्ण झालं. पक्ष हा पूर्णपणे मनोरुग्णांचा पक्ष झालेला आहे. काय बोलतोय अहो? डॉक्टर असलेला आपल्यासारखा माणूस अशा प्रकारे चर्चेत का सहभागी होतो? मग दुसऱ्यांवर का म्हणून पोरकटपणाचे आरोप करतो? डॉक्टर आपण असं बोलणं शोभत नाही आपल्याला. डॉक्टर आपण थांबा. त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची महाविकास आघाडीला अजिबात गरज नाही. एवढं लक्षात घ्या. वाघमारे साहेब, आपण चालक आणि संस्था चालकांना उत्तर द्या. तुम्हाला भारतीय जनता पार्टीला नाही ना द्यायचं उत्तर, नका देऊ उत्तर. मला प्रश्न तर विचारू द्या. भाजपला प्रश्न विचारले, भाजप उत्तर देत आहे. जनतेला भाजपाला उत्तर द्यायची आहेत आणि त्यांचं मत पोहोचवायचंय. किती कर्तव्य शून्य आपण समजलं ना? कारण मानसिक ऋण झालेले आहोत आपण. भाजपच्या नेत्यांचं प्रवक्त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही कशाला द्यायची? वेळेच्या प्रश्नांना उत्तर देणं हे महाविकास आघाडीला शक्य नाही. वेळेंना आम्ही शाणे करू शकत नाही. डॉक्टर वाघमारे, भाजपच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना जे मनोरुग्ण झालेले आहेत त्यांना सुधारणं हे महाविकास आघाडीला शक्य नाही. त्याच्यामुळे विरोधाला विरोध करणाऱ्या मनोरुग्ण भाजपच्या प्रवक्त्यांना आणि मनोरुग्ण झालेल्या नेत्यांना सुधारणं हे पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाताबाहेर आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि मनोरुग्णांना चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. ठीक आहे, ठीक आहे. डॉक्टर वाघमारे आता जरा थांबा. डॉक्टर वाघमारे आपण थांबा. माझी विनंती आहे की आपण डॉक्टर वाघमारेंना थोडा वेळ थांबायला लावणार आहोत. त्यांचा आवाज बंद करावा लागेल नाही तर. डॉक्टर वाघमारे आणि प्रेरणा होंद्राव आपण थांबणार आहात. डॉक्टर वाघमारे, प्रेरणा होंद्राव, आपण दोघांनीही शांत होणं गरजेचं आहे. या दोघांचेही आवाज कमी करावेत. मला संस्थाचालक आणि पालक प्रतिनिधी या दोघांच्याकडून मतं हवी आहेत. गजाननराव एकबोटे, सरकारच्या पातळीवरचा काय गोंधळ आहे तो समोर आलाय. सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. 1 तारखेला शाळा सुरू करायला असं सांगून सुद्धा नाही सुरू झाली तरी चालेल इतकं लवचिक व्हायला तयार आहे. या सगळ्या गडबडीतून येणारं शैक्षणिक वर्ष नक्की संपणार कधी आहे आणि या शैक्षणिक वर्षाच्या 10वीच्या परीक्षा कधी होणार आहेत? गजाननराव, प्रसादजी, काय आहे की याच्यामध्ये 2 मुद्दे या वादांमध्ये आपण विसरतोय की आता शाळा 1ली ते 7वीला शासनाने 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. आता 8वी ते 10वीचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर केवळ 25%च मुलं शाळेत येत आहेत. पालक लोक घाबरून मुलांना पाठवत नाहीत शाळांमध्ये, व्हॅक्सिनेशन झालेलं नाही म्हणून. आता 1ली ते 7वी ही तर अजून लहान मुलं आहेत, तर पालक लोक इतके घाबरलेले आहेत ते अजिबात पाठवणार नाही. 3-4 मुलं येतील फक्त एका वर्गात. त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने पुरेसा संस्था चालकांना द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पालकांची मनोभूमिका, ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाचं ब्लेंडेड व्हर्जन सुरू करावं लागेल आम्हाला. ऑनलाईन, निम्मी मुलं ऑफलाईन, त्याच्या एसओपीत आम्हाला शाळेचे स्तरावर तयार करा की डबे कोणी मोबाईल स्थिर ठेवा. शाळेचा वेळ आम्हाला ठरवावा लागेल. ते कुठल्या वाहनाने येणार त्याच्या एसओपीत आम्हाला ठरवावे लागतील. असं एकदम तुम्ही आदेश काढला ना 1 डिसेंबर 4 दिवसापासून चालू होणार नाही. वाघमारे साहेब, आपला सुद्धा आपण लक्षात घ्या की संस्थाचालक म्हणून आपण आमच्या खुर्चीवर बसा कृपा करून आणि आमच्या अडचणी तुम्ही समजून घ्या की या ठिकाणी लहान मुलांचं आयुष्य महत्वाचं आहे, त्यांचं जीवन महत्वाचं आहे. आपण आपल्या वादामध्ये पक्ष वगैरे ते बाजूला राहते, पण लहान मुलांचा 1ली ते 7वीतली मुलं आहेत. अजून करोना देशामध्ये आहे. आपल्या करोना पूर्णपणे गेलेलं नाही, त्याचं उच्चाटन झालेलं नाही आणि पालकांना शेवटी 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं घाबरून कशी पाठवू दे. आता 8वी ते वाघमारे साहेब 8वी ते 10वीचं स्टॅटिस्टिक मी सांगतो किंवा 11वी 12वीचे सांगतो 20 ते 25% विद्यार्थी सुद्धा येत नाहीत शाळा ज्युनियर कॉलेजमध्ये. गजानन, या निमित्तानं एका प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं, जो प्रश्नही मी आपल्याला विचारला होता. हे शैक्षणिक वर्ष किती पुढे जाईल आणि या यंदाच्या मुलांची शेवटची परीक्षा, मग ती 10वीची असो किंवा दैनंदिन आपल्या नैमित्तिक त्यांच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षाची असो, ती कधी होईल? सर्वसाधारणपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत परीक्षा आटपतात आणि पुढचं शैक्षणिक वर्ष जूनला सुरू होतं. यंदाचं शैक्षणिक वर्ष हे जवळपास 3 महिने आणखीन पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. प्रसादजी, 10वीची परीक्षा ही वेळेवर होईल ऑफलाईन,
पण लोकांची पालकांची मानसिकता अशी आहे की 1ली ते 9वी जी परीक्षा आहे त्या परीक्षा न घेताच विद्यार्थी परत पुढच्या वर्षी जाण्याचं शासन निर्णय घेईल काय, आणि म्हणून ते मुलांना पाठवत नाही शाळेमध्ये. बर, तेवढं मग असं पास होणारे परीक्षा न बसता तर कशाला शाळेत पाठवायचं. अगदी आपण एक पटकन मग अमित होशिंग यांना संधी देतोय. वेळेची मर्यादा आहे. अमित होशिंग, आपण वेळेची मर्यादा पाळा आणि पटकन सांगा, यंदाच्या 10वीला असलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळा सुरू करणं न सुरू करणं आणि आता त्या ऑफलाईन पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाणं याचाही मोठा फटका बसू शकतो का? हो सर, बसू तर शकतोच, गॅरंटेड. आणि या सगळ्या विषयात माझा वाघमारे सरांना माझा फक्त एकच प्रश्न आहे की शासनाने जसा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर तसाच मुलांच्या वॅक्सिनेशनचा काही प्लॅन बनवलेला आहे का, आणि असेल तर तो प्लीज डिस्क्लोज करावा, कारण शाळेनंतर आमच्या मुलांचा जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यांच्या ठीक आहे, पालक या नात्याने आपली भूमिका पोहोचली. आपण चर्चेत थोड्या वेळापूर्वी सुद्धा ही भूमिका वारंवार मांडत होता. डॉक्टर वाघमारेंकडे त्याचं उत्तर असेल तर आपण डॉक्टरांना तशी संधी देऊ. डॉक्टर वाघमारे बोला. डॉक्टर वाघमारे, आपल्याला म्यूट काढायचं आहे, आपला माईक सुरू करायचा आहे. वॅक्सिनेशनच्या बाबतीत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. शाळा सुरू करायच्या आहेत, लहान मुलांचं वॅक्सिन आम्हाला लवकरात लवकर मिळावं त्या दृष्टीने राज्य सरकारने मागणी केलेली आहे. ICMR आणि वॅक्सिनेशन डिपार्टमेंटचं ज्या पद्धतीने सप्लाय होईल त्या दृष्टीने मध्ये आम्ही एक स्टेटमेंट दिलेली टास्क फोर्सनी की शाळा सुरू केल्यानंतर शाळेतच वॅक्सिनेशन मुलांचं करू असं टास्क फोर्सचं मत होतं, आणि ते मत त्यांनी राज्य सरकारला कळवलं होतं. त्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू आहेत. शेवटी वॅक्सिनेशन हे केंद्राच्या हातामध्ये आहे, राज्य सरकारच्या हातामध्ये नाही. ठीक आहे डॉक्टर वाघमारे, वेळेची मर्यादा आहे, आपला मुद्दा पोहोचला. लहान मुलांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राची आहे. केंद्र याबाबत मदत करेल का, असा आता राज्य सरकारचा सवाल आहे. प्रेरणा हुंदराव, 30 सेकंद शेवटची. आपला प्रश्न पुन्हा विचारणार प्लीज. जी, मी असं म्हणालो, काँग्रेसचं म्हणणं असं आहे, काँग्रेस किंवा महाराष्ट्रातल्या सरकारचं म्हणणं असं आहे की लहान मुलांच्या लसीकरणाची जबाबदारी घेऊन पुरेसं लसीकरण उपलब्ध करून देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. त्या आधारे लहान मुलांच्या लसीकरणाच्या बाबतचे पुढचे प्लॅन ठरवले जातील. आता त्यांनी आधी या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि मगच शाळा सुरू करण्याचा, लहान मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा त्यांना काही एक अधिकार नाही. सरकार म्हणून जबाबदारीने जेवढं करता येतं तेवढं आधी प्रॉम्प्टली करावं, आणि मग जे करता येत नाही त्या विषयामध्ये त्यांनी पडू नये, त्या अनुषंगाने विचारही करू नये, कारण आतापर्यंत शून्य जबाबदारी घेऊन काम करणारे सरकार या पुढेही काही करेल अशी अपेक्षा नाही. ठीक आहे, क्लिअर होईल. आपला मुद्दा पोहोचला. वेळ मर्यादेपोटीच मी आपल्याला थांबवतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.